मराठी बालभारती इयत्ता 6वी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहेत कविता क्रमांक 3 आला पाऊस. याचा पूर्ण स्वाध्याय. आम्हाला हे समजेल. प्रश्न क्रमांक पहिला, चौकटी पूर्ण करा. प्रश्न क्रमांक अ, पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण. प्रश्न क्रमांक आ, थेंबासंगे आलेले वीज. प्रश्न क्रमांक ई, गाराने भरलेला हात. प्रश्न क्रमांक ई, लखन लखाकणारी वीज. विद्यार्थी मित्रांनो, मला पुढे जाण्याच्या आधी मला एक लाईक करा. प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल. वारा सुटला, गारा पडल्या, आकाशात काळी झाले, वीज चमकली. प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळीचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक अ, आला पाऊस की भिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुटती. याचं उत्तर आहे या ओळीत कवीने पावसाळी ढगांची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे. पाऊस आल्यावर आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि ते निळ्या आकाशात कोणत्या दिशेला वेगाने इकडे तिकडे धावत सुटत आहे असे वाटते. विद्यार्थी मित्रांनो, ही माझ्या मुलीने लिहिलेले उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक आ, आला पाऊस पोगाळ्या गळती, थरथरणारे पंख मिटूनी चिप्प पाखरे बसती. याचं उत्तर आहे पाऊस पडू लागल्यावर घरच्या छपरावरून पाणी खाली पडू लागले आहे. पावसामुळे गारवा वाढल्याने आणि भिजल्याने पक्षी आपले ठरत नाही, पंख अंगाशी मिटून शांत व स्वस्थ बसले आहेत. प्रश्न क्रमांक 4, खालील अर्थ व्यक्त करणारी कवितेतील ओळी शोधून लिहा. प्रश्न क्रमांक अ, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेच्या लखलखाटातच होताच घरात पटकन पळतात. चला, याचं उत्तर आपण कवितेत पाहू. हे पाहतंय. आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. विद्यार्थी मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक आ, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. याचं उत्तर आपण कवितेमध्ये पाहणार आहोत. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. हे उत्तर आहे त्याचं. विद्यार्थी मित्रांनो, आता विचार करा व सांगा. पावसात भिजण्याचे तुम्ही घेतलेले आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आता पाऊस सुरू झालेला आहे. तुम्ही भिजले असताल. तुमचे आनंददायी अनुभव तुम्ही थोडक्यात सांगू शकतात. पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणकोणते बदल होतात हे तुमच्या शब्दात लिहा. हे बघा, पाऊस पडल्यानं कोणकोणते बदल होतात. पाऊस पडल्यानं वादळवारे सुटतात, रस्ते पाण्यानं ओले होतात, पाण्याने भिजतात, विजेचे लखलखाट होते. अशा प्रकारे आणि भरपूर काही गोष्टी घडतात. हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, चला खेळू या शब्दाशी. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ गारा सारा. चला पाहूया आपण कवितेमध्ये. हे पहा, इथं गारा सारा लिहिलेला आहे. इथं लख्खन पटकन, इथं नदी पाण्यामध्ये हसे दिसे, इथे गळती बसती. अशा प्रकारे हे शब्द आहेत. हे पहा, शब्दसाखळी तयार करा. प्रश्न क्रमांक 2 आहे, शब्दसाखळी तयार करा. जसा ससा, साप, पतंग, गरुड, डमरू, रुपये, तसाच आकाश, शहर, रथ, थवा, वाळवंट. हे सोपं आहेत. ह्यासारखे 5 तुम्ही शब्दसाखळ्या तयार करा. हे आपल्याला पहिलीपासून होत आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पचित्र पूर्ण करा. हे बघा, इथं पाऊस, हे मी माझ्या मुलीने आधीच लिहिलेलं आहे. इथं पाऊस, जसे की पूर, जसे की वीज, जसे की गारा, पाणी, वारा, ओढा, भिजणे, छत्री. हे पावसापासून शब्द आहेत. हे तुम्ही लिहा. प्रश्न क्रमांक 5, कवितेतील खालील शब्दासाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. रस्ता, वाट, मार्ग. प्रश्न क्रमांक आ, घर, सदन, ग्रह, नदी, सरिता, तटिनी, आकाश, नभ, गगन.
माझा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, मला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.